नमस्कार. मी ओंकार ॲक्शन रिएक्शन चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. बॉडी काउंट या विषयावरची मराठीतील ही पहिली सविस्तर व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजेल की आत्ताच्या जगात नक्की चालू तरी काय आहे. तरुणांना हे समजेल की आपण कसे भरकटत चाललेलो आहोत आणि पालकांना हे समजेल की आपली मुलं कशी चुकतात ते, कुठं चुकतायत ते आणि आपण कसं लक्ष द्यायला पाहिजे. व्हिडिओ मोठी होणार आहे, परंतु संपूर्ण बघायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्वाचं म्हणजे व्हिडिओ संपूर्ण बघितल्यावर तुमचं जे काही मत असेल या बॉडी काउंट विषयावर ते मत जरूर मांडा. बॉडी काउंट म्हणजे नक्की काय हो? तर क्षणिक सुखाच्या मोहापायी अनेकांशी केलेली संगत. या संगतीची सुरुवात होते कशी? तर स्वैराचारातून निर्माण झालेल्या व्यभिचाराचा जिथं अंत होतो तिथून बॉडी काउंट या विषयाची सुरुवात होते. बॉडी काउंट हा विषय अत्यंत चुकीचा आहे, परंतु यामध्ये सर्वच लोक भरकटत चाललेले आहेत. अनेकांसाठी हा खेळ बनलेला आहे, परंतु हा खेळ विष अमृताचा खेळ आहे. होय, विष अमृताचा खेळ आहे. अमृताच्या पाठीमागे आपण धावत जरी असलो तरी आपल्याला यामधून कधी विष मिळेल हे तुम्हाला लक्षात सुद्धा येणार नाही. आपण या संदर्भात 2 व्हिडिओ बनवणार आहोत. पहिली व्हिडिओ जी आहे ती एका मुलीची आहे आणि दुसरी व्हिडिओ जी आहे ती एका मुलाची आहे. दोन्हीही सत्य परिस्थिती आहेत. आजच्या विषामृताच्या कथेची नायिका आहे पिंकी. हो, चिंकी पिंकी मधली पिंकी. मराठवाड्यातल्या एका तालुकाच्या गावी कंत्राटी शिक्षक आणि आध्यात्मिक वृत्ती असलेल्या महिलेच्या पोटी पिंकीचा जन्म होतो. पिंकीचा जन्म होतो आणि घरात जणू काही लक्ष्मीच अवतरते. कंत्राटी शिक्षक असलेले वडील हे परमनंट होतात. अनेक शेतीची कामं निकाली लागतात. घरात चांगलं चुंगलं व्हायला लागतं. सगळ्यांसाठी असलेली ही लक्ष्मी लहानपणापासूनच खट्याळ, हुशार, उत्तम कलाकार असते. 12वी पर्यंतचं शिक्षण हे तालुक्याच्याच गावी वडिलांच्याच संस्थेमध्ये होतं आणि पिंकीला 12वी नंतर झगमगत्या दुनियेचे, जिल्ह्याच्या गावाचे हे वेध लागतात. वडील ठरवतात की आपण आपल्या मुलीला डॉक्टर करायचं. आपली मुलगी लक्ष्मी आहे, आपली मुलगी हुशार आहे आणि ती नक्कीच करून दाखवेल. पिंकी सुद्धा डॉक्टर व्हायला तयार होते. जिल्ह्याच्या गावामध्ये ऍडमिशन घेतली जाते. पिंकी येते. 6-1 महिने जातात आणि पिंकीला लक्षात येतं की आपल्याला जी काही मौज मस्ती करायची आहे, आपल्याला जे काही सगळं अनुभवायचं आहे ते आपल्याला यामध्ये अनुभवता येणार नाही. कारण इथं आपल्याला अभ्यास करावा लागणार आणि ह्या गोष्टी करता येणार नाहीत. मग पिंकी डॉक्टरकीचं शिक्षण अर्धवट सोडून देते. वडील रागवतात, परंतु पिंकीची आई म्हणते आपलंच लेकरू आहे, आपलीच राणी आहे, तर तिला जे वाटतंय ते करून दे. तुम्ही कशाला एवढा त्रागा करताय? तिला जे योग्य वाटतंय ते करू दे. पिंकी डिप्लोमाला ऍडमिशन घेते. एक डिप्लोमा करते. ते केल्यानंतर सुद्धा तिला लक्षात येतं की या क्षेत्रामध्ये सुद्धा मजा नाही, या क्षेत्रामध्ये सुद्धा तो आपल्याला झगमगत्या दुनियेचा अनुभव नाही. आपण हे सोडून देऊया. वडील परत चिडतात, परंतु परत आई आपल्या लेकरावर पांघरून घालते. आता पिंकीला मीडिया क्षेत्राचे वेध लागतात, प्रेसचे वेध लागतात, रेडिओचे वेध लागतात. पिंकी या क्षेत्रामध्ये येते. कलाकारच असते, त्यामुळं यामध्ये तिला चांगली नोकरी मिळते. फ्रीलान्सिंग करायला लागते आणि सोशल मीडियाचा उदय हा सगळ्याच तिच्यावर पथ्यावर पडतो. पिंकी यशाचं शिखर हे गाठत असते. उत्तम पैसे मिळत असतात. त्यामुळं फेमिनिझम, डिपेंडंट, इंडिपेंडंटचं भूत थोडंफार तिला अंगात यायला लागतं. आता वयाची 30शी गाठलेली असते. वडील लग्नासाठी मागे लागलेले असतात, परंतु पिंकीचं असं म्हणणं असतं की मला जोपर्यंत उचित वर मिळत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. परत पिंकीची आई पांघरून घालते. लेकराला जसं वाटतंय तसं लेकरू करू दे. आता मीडिया क्षेत्रातल्या यशामुळं तिच्या बऱ्याच जणांशी ओळखी झालेल्या असतात. याच ओळखीच्या माध्यमातून स्वरूप नावाच्या एका सर्वगुण संपन्न मुलाबरोबर तिची ओळख होते. दोघांच्या वाईफ जुळतात. दोघं एकत्र यायचं ठरवतात. स्वरूप तिला लग्नाची मागणी घालतो. पिंकी सुद्धा लग्नाला हो म्हणते, परंतु तिचं असं म्हणणं असतं की मला माझ्या करिअरमधील काही गोल्स अचीव्ह करायचे आहेत. मला एक सोलो युरोप ट्रिप करायची आहे. ती झाल्यानंतर आपण वर्षभरात लग्न करू. आताच्या युगामध्ये या गोष्टी होतच असतात. अशा चर्चा या होतच असतात. स्वरूप त्याला होकार देतो आणि दोघं पुढे जातात. आता हे सगळं एवढं इझी होतं का? कारण 21वे शतक आहे. 21व्या शतकात वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ यावरच्या चर्चा तर होतातच. स्वरूपला भूतकाळ काहीच नव्हता, कारण लहानपणापासून जबाबदारी, अनेक चांगली प्रपोजल लिहून सुद्धा त्याने नाकारलेली असतात. हे तिला त्या गोष्टी तो क्लिअर सांगतो. पिंकी ही त्याच्या आयुष्यात आलेली तशी पहिलीच मुलगी असते.
पिंकी त्याला सांगते की मला झगमगत्या दुनियेचे हे वेध होतेच, मला एक बॉयफ्रेंड होता, तो बाहेर शिकण्यासाठी होता आणि तो कोरोनामध्ये मारला. आताच्या जगामध्ये या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या जातात आणि लोक पुढे जातात. तसंच हे दोघं पुढे जातात. लग्नाच्या आधी जी काही मजा असते, बाहेर फिरायला जाणं, फोनवर बोलणं, चॅटिंग करणं, इकडच्या तिकडच्या गप्पा करणं, भविष्यातली स्वप्न बघणं, हे दोघं करत असतात. आणि अचानकच पिंकीच्या मीडिया क्षेत्रामध्ये वादळ येतं, पिंकीचा जॉब जातो आणि पिंकी अक्षरशः शून्यावर येते. हा फक्त पिंकीच्या स्वप्नांचा चुराडा नसतो, तर स्वरूपच्या स्वप्नांचा सुद्धा चुराडा असतो. परंतु यातून सावरायची जबाबदारी स्वरूप घेतो आणि पिंकीला शक्य तेवढं यातून कसं लवकरात लवकर बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न करत असतो. हे सर्व प्रयत्न 2-3 महिने त्याचे चालूच असतात, परंतु यातून पिंकी काही बाहेर पडत नसते. तेव्हा स्वरूप तिला तेच सांगतो की तुला जे काही स्वप्न होतं, तुझं जे काही सेल्फ सॅटिस्फॅक्शन होतं की मला युरोप ट्रिप करायची आहे, तुला कोणतरी गोष्ट तुझ्या मनाला लागलेली होती कोणाच्या तर बोलण्यामुळे. कोणाच्या तर बोलण्या म्हणजे काय, तर तिचा जो काही आधीचा एक्स बॉयफ्रेंड होता, जो कोरोनामध्ये गेलेला होता, त्याने सांगितलं होतं की तुझी ऐपत नाही आणि तू स्वतःच्या जीवावर युरोप ट्रिप वगैरे करू शकत नाहीस. तर पिंकी तयार होते. पिंकीला शक्य तेवढी जी काही मदत असेल ती स्वरूपकडून करण्यात येते. पिंकीला स्वतःहूनच युरोप ट्रिप करायची असते, तिने ऑलरेडी तयारी केलेली असते, परंतु आता हिचं मन वेगळीकडे कुठं न्यावं म्हणून स्वरूप तिला या युरोप ट्रिपची परत एकदा जावणी करून देत असतो. बाकी काही नसतं त्यामध्ये. युरोप ट्रिपला जायचंय म्हणल्यावर पिंकीचं वागणं थोडं बदलतं. हे बदललेलं वागणं स्वरूपच्या लक्षामध्ये येतं. अगदी 3 सेकंदात रिप्लाय देणारी पिंकी आता 2-2 तास झाले तरी रिप्लाय देत नाहीये. परंतु पिंकीला हे त्यानं कधी जाणवूच दिलं नाही, कारण पिंकी थोडी मुडी होती, तिच्यासारखे मूड स्विंग्स व्हायचे, त्यानंतर थोडी तिला गुडी बोललेलं आवडायचं, इंडिपेंडंट फेमिनिझमचं भूत होतं, त्यामुळे सगळ्या गोष्टी या त्यानं इग्नोर केल्या. फक्त आपण मेसेज केल्यावर रिप्लाय येतोय हे त्यानं बघितलं. स्वरूपला राहवलं नाही, त्यानं फोन केला. ज्या दिवशी तिची फ्लाईट होती तेव्हा तिने सांगितलं की आता मी टेक ऑफ करतेय, तर मी पोहोचल्यावर तुला फोन करते, तुला सर्व गोष्टी सांगते. 15 दिवस होतात, पिंकीचा फोन नाही ना मेसेज नाही. एक दिवस अचानक रात्रीचे 2-3 वाजलेले असतात आणि पिंकीचा स्वरूपला फोन येतो. पिंकी म्हणते की मी हे जग सोडून जायचा आता निर्णय घेतलाय, मी हे जग सोडून जाते. स्वरूपला नक्की समजत नाही की नक्की होतंय तरी काय. 15 दिवस गायब असलेली पिंकी अचानक फोन करते आणि या गोष्टी बोलत आहे. थोडं स्वरूप सबुरीनं घेतो आणि यातून मार्ग काढतो, पिंकीला यातून थांबवतो. परंतु पिंकीनं ऑलरेडी कांड केलेलं असतं, पिंकीनं ऑलरेडी गोळ्या घेतलेल्या असतात. नशिबानं पिंकीला काही होत नाही. पुढचे 15 दिवस म्हणू नका, रात्र म्हणू नका, पिंकीला आधार द्यायचं काम हा स्वरूप करत असतो. परंतु 15 दिवसांना अचानक पिंकी परत गायब होते आणि त्याला दिसायला लागतं की पिंकी फिरतीये सोशल मीडियावर, मस्त मस्त गुडी फोटो टाकतीये. स्वरूपला हाच प्रश्न पडतो की मीडिया क्षेत्रातला तिचं शून्यावर आली म्हणून रडणारी पिंकी, जीव सोडून जाणारी पिंकी आज खुश कशी काय, हे नक्की चाललंय तरी काय. परंतु म्हणतात ना, प्रेम आंधळं असतं, तसं याचं प्रेम हे आंधळं असतं. तो म्हणतो काय की ठीक आहे, असेल मजा करत तर करू दे मजा. पिंकी परत भारतात येते. हे सगळं त्याला सोशल मीडियातूनच कळत असतं की ती आता आली आहे, गेली आहे वगैरे. भारतात आल्यानंतर 4-5 दिवसानं परत तिचा फोन येतो. परत तिचं तेच चालू होतं की मला ऍडमिट केलेलं आहे, मी खूप डिप्रेशनमध्ये गेलेली आहे या सर्व गोष्टींमुळं आणि आता मी काय राहत नसते. स्वरूप तुला खरंच कळत नसतं की हे नक्की होतंय काय, नक्की हा प्रकार काय आहे. परंतु स्वरूपला वाटत असतं, एक आशा असते की ही एवढी सुंदर मुलगी आहे, कलाकार आहे, लक्ष्मी आहे, ही आपल्या आयुष्यात असावी. परंतु हाच एक स्वरूपचा भ्रम असतो आणि हा भ्रमाचा भोपळा भविष्यात फुटणार असतो. स्वरूप या महिन्याभरात शक्य तेवढं तिला प्रयत्न करतो यातून बाहेर काढायचा, ती यातून बाहेर पडायला लागते. परंतु दर 10 मिनिटाला, दर 5 मिनिटाला मी आता हे जग सोडून जातीये, मी आता असं करते, तसं करतीये, या गोष्टीमुळे स्वरूप अक्षरशः वैतागतो आणि तिच्या आईशी बोलतो. तिच्या आईचं पण हेच म्हणणं असतं की मीडिया क्षेत्रातील मुळे ती शून्यावर आली
आणि आता तिनं करावं तरी काय, तुम्ही तिला समजून घ्या. आता संयम जो असतो तो स्वरूपचा सुटलेला असतो. स्वरूप हे नक्की काय प्रकरण आहे ह्याच्यासाठी मागोवा घ्यायला लागतो. पिंकी हॉस्पिटलमधून बाहेर पडलेली असते. हे प्रकरण काय आहे हे मागोवा घेत असताना त्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. पिंकी जेव्हा स्वरूप बरोबर लग्नाच्या गाठी बांधायचा विचार करत होती, म्हणजे अक्षरशः अंगठ्या केलेल्या असतात पिंकीनं दोघांसाठी, तेव्हा पिंकी जी आहे ती वेगळ्याच गोष्टीचं मंथन करत होती. तिचं जे मंथन जे आहे, सागर मंथन चालू होतं, समुद्र मंथन चालू होतं. हो, त्याचं नाव मंथन. आणि हाच मंथन म्हणजे तो मंथन जो कोरोनामध्ये वारला होता, तो मंथन या तिच्या युरोप ट्रिपचा भाग होता. ह्या युरोप ट्रिपमध्ये मंथन तिच्याबरोबर होता. मंथन बरोबर ती 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. एक दिवस असंच पिंकीचा मोबाईल बघताना मंथनच्या गोष्टी, काही आक्षेपार्ह चॅट्स मिळाली, आक्षेपार्ह फोटो मिळाले. तेव्हा मंथनने तिला जाब विचारला की हे नक्की आहे तरी काय. तर तिने सांगितलं की ह्या जुन्या गोष्टी आहेत आणि अनाहूतपणे माझ्याकडनं घडलेल्या होत्या आणि हे आता सोडून दे. तो म्हणतो 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत आणि या जुन्या गोष्टी, असं आपण म्हणू शकत नाही. परंतु मंथन खूप हुशार असतो, सबुरीनं भूमिका घेतो. परंतु याच झालेल्या वादाचा परिणाम म्हणून तिनं त्या गोळ्या घेतलेल्या असतात. ह्या गोळ्या घेतल्यानंतर जर काही बरं वाईट झालं असतं तर मंथन पण गेला असता, स्वरूप पण गेला असता. परंतु मंथनची सबुरीची भूमिका खरंच चांगली ठरते. तो तिला गुडी वागवतो. आता स्वरूपला हा प्रश्न पडलेला असतो की ह्या दोघांच्या या चॅटिंगमध्ये, या गोष्टीमध्ये आपण तर नव्हतो ना. परंतु मित्रांनो, पिंकी ही खूप पोचलेली मुलगी असते. हे सगळं बघितल्यावर मंथन तिच्याशी गुडी वागतो आणि तिला भारतामध्ये परत पाठवतो. आणि जेव्हा ती भारतामध्ये व्यवस्थित पोचते तेव्हा तिला सांगतो, तुझा माझा संबंध संपला, जे काही आपलं आहे ते रिलेशन इथंच संपलं. हे जेव्हा होतं तेव्हा पिंकीचा बॅकअप प्लॅन स्वरूप जो आहे तो समोर येतो. म्हणजे परत त्याच्याशी ती संपर्कात यायला लागते. हा मंथन 10 वर्षापूर्वी तिच्याशी भेटलेला असतो. तो वेगळ्या जातीचा असतो, वेगळ्या पंथाचा असतो, वेगळ्या गावाचा असतो. परंतु पिंकीच्या गरजा भागवणारा असतो. एक अल्फा मेल असतो. अल्फा मेल म्हणजे डोले शोले असणारा वगैरे, गुडी वागणारा. आणि पोरींना हेच आवडतं, गुडी वागणारा, लबुबू बिबुबूची भावली देणारा होता. स्वरूपला ह्या गोष्टी जेव्हा पिंकीच्या मित्रमैत्रिणींकडनं कळतात तेव्हा स्वरूप खरंच हादरतो. हे नक्की होतंय तरी काय. आता या विषयामधनं पिंकीपासून लांब व्हायचं हे त्यानं ठरवलेलं असतं. परंतु हा नक्की विषय काय आहे हे त्याला समजून घ्यायची इच्छा असते. कारण भविष्यात आपण अशा कुठल्या गोष्टीमध्ये फसू नये किंवा दुसरा व्यक्ती सुद्धा फसू नये. जेव्हा पुढे गेल्यावर असं लक्षात येतं की त्या चॅटिंग मधली जी व्यक्ती आहे ती स्वरूप ही नव्हतीच. ती व्यक्ती तिसरीच होती. ती पण एका मीडिया क्षेत्रामधनं ओळख झालेली व्यक्ती होती. फोटोग्राफर होता तो. ह्यातून पिंकी बाहेर पडेल का असं वाटत असतानाच पिंकी परत गायब होते 15 दिवसासाठी आणि ही परत युरोपला जाते. जेव्हा स्वरूपला या गोष्टी समजतात तेव्हा म्हणतो, हे काय आहे, हा प्रकार काय आहे. तेव्हा परत असं समजतं की पिंकीची आई वडिलांना सांगते, पिंकी वडिलांना सांगते की पिंकीचा भाऊ सुद्धा या गोष्टीमध्ये सामील असतो. आता पिंकी थोडं विपश्यनाला जाणार आहे मुंबईमध्ये, तिथं चालली आहे, तिला आम्ही तिकडे पाठवतोय. तर पिंकी परत युरोपला गेलेली असते त्याला मनवायला, मंथनला. त्यामध्ये आई सामील असते, भाऊ सामील असते. किती आई वडील पांघरून घालतायत बघा, आई विशेषतः. पिंकी परत येते.
पिंकीला आता कळतं की आपल्याकडं कुठलेही मार्ग नाही आहेत. आता आपण परत आपले वेगवेगळे मार्ग हे शोधायला पाहिजेत. पिंकीची गरज काय असते? पैसा, पाणी, अल्फामेल, गुडी गुडी बोलणं. अल्फामेल म्हणजे असे डोले शोले एकदम फॅन्सी वगैरे. अशातच तिला एक पैसा पाणीवाला अनिकेत भेटतो. स्वरूप हा अजूनही तिच्यासाठी बॅकअप प्लॅन असतो. स्वरूपने यातनं अंग काढायचं ठरवलेलं असतंच, काढलेलंच असतं. परंतु ह्या विषयाची खोली कितपत आहे हे त्याला जाणून घ्यायचं असतं. जेव्हा पैसा पाणीवाल्या अनिकेत बरोबर तिचं चालू प्रकरण असतं तेव्हा ती स्वरूपला सांगते की मला माझा उचित वर मिळालेला आहे, मी आता याच्याबरोबर लग्न करणार आहे. स्वरूपने या गोष्टी सोडून दिलेल्या असतात. परंतु स्वरूप म्हणतात ठीक आहे, आपण हिच्यावर प्रेम केलेलं होतं, आपण हिचं वाईट का चिंतावं? जी करते ते चांगलं करते, होऊ दे तिचं. परंतु अचानक एक दिवस स्वरूपला स्टेटस दिसतं पिंकीचं आणि त्यामध्ये एक वेगळाच मुलगा असतो. ज्या मुलाबरोबर 15 दिवसापूर्वी लग्न ठरलंय असं पिंकी सांगते, तो मुलगा नसतोच. तिची आई सुद्धा सांगते लग्न ठरलंय म्हणून, आणि आता वेगळाच मुलगा असतो. काय चाललंय मित्रांनो? म्हणजे भावना वगैरे काय आहेत का नाहीत? नुसता खेळ म्हणलाय, खेळ. पिंकीची ही गाडी जी आहे, ही पिंकीची गाडी थांबली का? हो, आता पिंकीची गाडी थांबली. स्वरूपला या गोष्टी सगळ्या समजलेल्या असतात. स्वरूप यातून पिंकीला विश्वासात घेतो आणि या गोष्टींचा जाब विचारतो. स्वरूप दाखवून देत नाही की मला या मागच्या गोष्टी माहीत नाहीयेत. परंतु तेव्हा ती त्याला सांगते की मी खूप चुकीची मुलगी आहे, मी तुझ्याशी खूप चुकीचं वागले, मी अनेकांच्या बरोबर संगत केलेली होती. अगदी कॉलेजमध्ये एका दिवसात मुलगा पटवायचा, त्याच्याबरोबर जायचं, बाहेर फिरायचं, जे काय असेल ते करायचं. त्यापासून अल्फा मेल असलेला दुकानदार, राजकारण्याचा मुलगा वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या आणि मी तुझ्यासाठी योग्य नाहीये. बऱ्याच गोष्टी या स्वरूपला समजलेल्या असतातच आणि काही गोष्टी अप्रत्यक्षरित्या पिंकीकडून समजतात. खरं खरं प्रेम स्वरूपनं केलेलं असतं, त्यामुळं त्याच्या भावनांची ही हत्या होते. जगू का मरू असा स्वरूप पुढे प्रश्न होतो. ह्यामधनं आपण शिकायचं तरी काय? यात चुकलं कोण, बरोबर कोण? मित्रांनो, स्वरूपनं खूपच आंधळा विश्वास ठेवला. बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केलं तरी तिच्याकडे बाकीचे डिटेल्स काही मिळाले नव्हते, कारण पिंकी होतीच तशी मुलगी. पिंकीच्या आईचं कुठं चुकलं? तर पिंकीच्या आईनं प्रत्येक गोष्टीवर पांघरून घातलं पिंकीच्या. वडिलांना बऱ्याच गोष्टी समजत असताना सुद्धा दरवेळी पिंकीची बाजू घेऊन पिंकीच्या गोष्टींवर पांघरून घातलं. आणि यामध्ये सगळ्यात जास्त चुकलं कोण? चुकली पिंकी. पिंकीला जे काही स्वातंत्र्य दिलं होतं त्यातून तिनं त्याचं रूपांतर स्वैराचारामध्ये केलं. व्यभिचार वगैरे या सगळ्या गोष्टींचं लिमिट तिनं सोडलं आणि तिनं या गोष्टी केल्या. तुम्ही तर म्हणाल या गोष्टी जी काही गोष्ट सांगितली ही तर काही कॉमन आहे, यामध्ये असं वेगळं कुठं काय घडलं? मित्रांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये एखादा हत्याकांड घडायला पाहिजे, एखादी क्रूर घटना घडायला पाहिजे असं काही नसतं. पिंकीला सगळी चांगली मुलं मिळाली म्हणून या गोष्टी घडल्या. ती मुलं बाहेर आली नाहीत. परंतु ह्या सगळ्यामध्ये जे काही ही मुलं होती त्यांच्या भावनांची हत्या झाली, त्याचं काय हो? याचा विचार कोण करणार? काय करणार? आणि ह्याच्यापेक्षा वाईट म्हणजे पिंकीनं 2 वेळा मातृत्वाला झुगारलं होतं. किती वाईट गोष्ट आहे ही? याचे चांगले वाईट परिणाम पुढे जे काय असेल ते पिंकीला भोगावे लागतील. तर मुलींनो, आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचं स्वैराचारामध्ये रूपांतर करू नका.
आणि पालकांनो, तुम्ही स्वातंत्र्य जरी दिलं असलं तरी आपल्या मुलांवर थोडं लक्ष द्या. प्रायव्हसी वगैरे असं काही नसतं. आपलंच पोर आहे ते. आपल्या पोराकडे लक्ष द्या. स्वरूप, मंथन, अजय, नचिकेत, अनिकेत अशी ही गाडी फिरत 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 इंदोरी पोहे खाऊन पिंकीची पुणे 52 वर येऊन थांबली. फायनली पिंकीला तिचा हिटमॅन मिळाला. तिच्या गरजा पूर्ण करणारा पैसा, पाणी, अल्फा मिळेल. आता या हिटमॅनला येणाऱ्या काळामध्येच कळेल की कुलू मनालीला गेल्यावर की अटल टनेल मधून गाड्या किती पास झाल्या. कारण पिंकीनं जे काय आहे ते त्याला काय सांगितले, काय माहिती, हे देवच जाणे. परंतु या सर्व गोष्टींमधून पिंकी सुधारू दे, उत्तम संसार करू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपण करू शकतो. बाकी काहीही करू शकत नाही. नाहीतर परत एखादा राजा सूर्यवंशी वगैरे आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून मी ही व्हिडिओ एवढी मोठी केलेली आहे की आपल्याला समजावं की समाजात काय चालू आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. महत्वाचं म्हणजे तुमची सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून तुमचं मत जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. येणाऱ्या काही काळामध्येच बॉडी काउंट मॅटर्स भाग 2 यामध्ये एका मुलाची आपल्याला कथा नक्कीच बघायला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद.